मध्यपूर्वेत वाढलेल्या भूराजकीय तणावाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसून आला असून अलीकडील व्यवहारात बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी 50 या प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका व्यवहार सत्रात सेन्सेक्स सुमारे 1100हून अधिक अंकांनी घसरून जवळपास 79,000च्या आसपास बंद झाला, तर निफ्टी निर्देशांकही 1.5%हून अधिक घसरून 24,500च्या खाली गेला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी घट झाली असून बाजार भांडवलातही लाखो कोटी रुपयांची घट नोंदवली गेली आहे. तज्ज्ञांच्या मते या घसरणीमागे मध्यपूर्वेतील संघर्षामुळे निर्माण झालेली अनिश्चितता आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती हे मुख्य कारण आहे. इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील हालचालींमुळे तेल वाहतुकीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. भारत मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून असल्याने तेल दरवाढीचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणावर निधी काढून घेतल्यानेही बाजारावर दबाव वाढला आहे. वाढत्या तेल दरांमुळे महागाई वाढण्याची शक्यता तसेच रुपयाच्या मूल्यातील घसरण यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी झाल्याचे दिसून आले. परिणामी बँकिंग, आयटी, ऑटो आणि कॅपिटल गुड्ससह अनेक क्षेत्रांतील शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. जागतिक स्तरावरही या तणावाचा परिणाम दिसत असून आशियातील अनेक बाजारांमध्ये घसरण नोंदवली गेली आहे. गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत असल्याने सोन्याच्या किमती वाढताना दिसत आहेत. तज्ज्ञांच्या मते भूराजकीय परिस्थितीत सुधारणा झाल्यास बाजार पुन्हा स्थिर होऊ शकतो. मात्र सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगून दीर्घकालीन दृष्टिकोनातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जात आहे.